सब तमाशा मत करो करके, लेकिन साहब हमारी किसी ने नहीं सुना। ये पर्याय क्या है? ये भी पर्यायी व्यवस्था सब दूसरी जगह ढूंढना पड़ेगा ना अपने को, बिजली भवन के अंतर्गत। नहीं, लेकिन कमिश्नर महानगर अगर पर्यायी व्यवस्था होती होंगी तो अपना हेड कौन है, घन कचरा व्यवस्थापन का भगत साहब मालवी साहब। हाँ मालवी साहब, तो देखो पर्याय व्यवस्था होगा, हो सकते तो नोटिस पुट कर दो। इतनी गंदी बदबू आती है वहाँ पे रहना। मुझे देखो ना, आप ये पूछो ना, ये लोगों के साथ में ये सब आए हुए हैं, यहाँ पे बैठे हैं, आप देखो ना क्या पडोस मध्ये आहे, बाजूचं शारदा मातेच्या मंदिरच्या बाजूला होतं. कारण नागरिक राहणं दुष्वार आहे, आरोग्यावर परिणाम होतात राहणं दुष्वार आहे. जोरात जाते सर का बाजूला घाबरून जाते. कारण तिथे आम्ही आपल्याच घरी कसं राहावं हा विचार आला. हे किती वर्षापासून आहे? पूर्वीपासून जायचं साहेब, आधी तिथे छोटस कचरा घर होतं, त्याच्यानंतर गाड्या उभे करायला जागा नाहीये म्हणे, तर ज्या पूर्ण झोनच्या ज्या गाड्या आहेत त्या सर्वच्या सर्व गाड्या तिथं जमा केल्या. आणि मुख्य म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या मालकीयतची जागा जरी ती असली तरी ती शिक्षण विभागाची जागा आहे. तिथे शिक्षेचं मंदिर बनवायला पाहिजे, तर तिथे घाणेरडं काम करून ठेवलं साहेब. कोणत्या वर्षापासून? शाळा हे आता 5 वर्ष झाले साहेब. अगोदर शाळा होती ते तोडली. आता अगोदर शाळा होती, 4,000 विद्यार्थी शिकायचे का? 4,000 विद्यार्थी. ही शाळा सुद्धा तिथे शाळेत आहे, इथली शाळा. इथे पण शाळा होती, 7 शाळा. तर तो कचरा घर बनवून ठेवला साहेब. तिथे शाळा तोडून लोक चांगल्या नवीन इमारती बनवून लोकांच्या मुलाबाळांना, तुम्ही तरी सांगा साहेब, तुमचेच मुलं आहे, तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुम्हीच तुमच्या मुलांना तिथं शिक्षण देणं पसंत कराल का? हा, तुम्ही शिक्षक, तुम्ही तिथचा पगार घेता, तुम्ही सर्व नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुमचे किती लोकांची मुलं तिथे शिकलेले आहेत? हा, तुम्ही आमच्या स्वास्थ्यासोबत हे करून राहिले. शिक्षाचं मंदिर आहे साहेब, तिथे 4 मुलं जास्त शिकतील, तुमचा परिसर चांगला राहील, घाणेरडा राहील. पूर्ण घाण करून ठेवली साहेब. रस्त्यानी जाण्याचा धर्म नाही राहिलेला साहेब. घाण येते, कुत्रे तिथे पूर्ण गावभराचे कुत्रे जमा होतात साहेब. आमचं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे साहेब, नाही तर आम्ही एखाद्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला काळा पोचल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं फायनल झालं. आम्ही एक दिवस येऊन एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला, मग तो आयुक्त असो की तुमच्या आयुक्त असो किंवा कमिशनर असो, तो कोणीही असो, कारण आम्ही त्रासून गेलेलो आहे आता. याच्यानंतर साहेब ते तुमचे काईलकर साहेब, त्यांना फोन लावल्यावर ते फोन नाही उचलत. एवढा मोठा ऑफिसर नाहीये तो. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही सेल टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो. त्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचे सर्वांचे पगार होतात. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की आम्ही लोकप्रतिनिधी जरी नसलो तरी आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे. तो छोटा अधिकारी असो की तो मोठा अधिकारी असो साहेब. मी काल काईलकर साहेबांना फोन लावलाय. मी एवढा छोटा माणूस आहे, छोटासा कार्यकर्ता आहे, नगरसेवक नाहीये ना, पण त्यांनी माझा फोन नाही उचलला साहेब. उचलला नाही तर एवढा मोठे अधिकारी झाले का तिथे? तरी व्यक्ती छोटा आहे साहेब, पाठिंबा खूप आहे साहेब, बरोबर. आणि त्रास आहे मला. आणि त्रास आहे साहेब. फोन नाही उचलला, रिटर्न फोन नाही, ठीक आहे, आम्ही पण होतो कधी, पण फोन नाही उचलला कोणता तरी काय साहेब? तुमचं बघा, हे तुमचे कार्यकर्ते, हे तुमचे अधिकारी, हे घराच्या बाजूला असलेले गोटे डायरेक्ट गोट्यावरून गाड्या घेऊन जाते. आम्ही नेली का म्हणते, हे प्रूफ आहे. आम्हाला आमच्या घरावर कसं बसा हा विचार येते का? गाडी एवढ्याला गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्या, तिथे काही जागा आहे का बाजूला साहेब? गाडी आहे, काही नाही, सन्न निघते, काही कुणाला काही लेनदेन नाही त्यांना. हे गाड्या त्यांचे, हे तुमचे लोक, मी प्रूफ सहित फोटो काढले त्यांच्या. व्हिडिओ आहे साहेब तुमचे. आणि दारू पिऊन चालवते गाडी, छोट्या गाड्या. सर्वात मोठी गोष्ट काका, हे हटवा इथनं, नाही तर एखाद दिवशी आपत होणार. अरे आम्ही एखाद्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला ते कादळाचं काळाक लावल्याशिवाय आम्ही काही गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये. आम्हाला भीती आम्हाला चालते, अंदरच होऊ आम्ही. आमच्या पोराबाळासाठी, स्वास्थ्यासाठी जर आम्हाला जर संघर्ष करावा लागला तर आम्ही करू. आणि आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो. 8 दिवसात तुम्ही व्यवस्था लवकरात लवकर करून ते कचरा घर बंद करा. नाहीतर हे जे आता दिसून राहिलेले आहे, हे 10-15 दिवस असले, हे तुम्हाला 500 लोक दिसन आणि एकही गाडी अंदर जाऊ देणार नाही. नावाचा गुणवंत झाले नाही साहेब. एक बी गाडी जर अंदर चालली गेली तर मी खूप दिवसापासून 10 जण आम्ही उभे झालो, खरंच गाडी न्यायची ताकद आहे का? आणि हे वेळ नका येऊ दे साहेब. ठीक आहे, रिक्वेस्ट आहे. बघतो. बस आमचं म्हणणं हेच आहे. या वहिनी एक फोटो काढू आपण.
सर्वजण घ्या साहेब, त्या ना तुम्ही पण बाहेर येता का साहेब, बाहेर छान निघून फोटो. नहीं इथं अरे नहीं साहब, अच्छा नहीं, तुम पुराने दोस्त हो हमारे. नहीं इथं घ्या ना, इथं घ्या. अरे काम अरे आजा